हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम द्वितीयोध्यायः श्लोक 61. वक्ष्यामि ब्रह्मरुद्रेन्द्रादिवर्तितो भगवान् नारायणः भगवान् राधस्तेन अवतरसो वर्णः तस्य इष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधनार्थ तस्य इष्टानिष्टप्राप्ति साधना दर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे कृष्णानां वेदाधिकारिणां श्रीसूत्रादिनां च धर्मज्ञान द्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्व वेदार्थोपमेतांत केवल ईश्वर सर्व प्राणिनाम अवगाह्य अनवगाह्य रूपम केवल भगवत स्वरूपरां प्रोक्षात्तां महावाद्यमेताम् अचीकृपत ओम धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय भगवानुवाच तोज्ञानमेतत्त्वं प्रज्ञावादामस्वादि गतासु नगतासुश्चरणानि कुरुतः हरि ओम् बुद्धियुक्तो जहातीह उभे सुगतदुष्कृते तस्मात् योगायुक्तस्य योगः कर्मकौशलम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः पदं गच्छन्त्यनामयम् प्रजाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखे सनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानविस्नेहात् तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि सप्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते जायं कूर्मोऽङ्गानि इव सरोजाय इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः विषयाः विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जमोऽसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमादीनि हरन्ति प्रसवं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत् मत्परः वशे यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायते विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते त्याच्यामध्ये आता काल कालपर्यंत तुम्हाला स्थितप्रज्ञा असणाऱ्याची भाषा कशी असते कसा असतो तो काय नाही ते सगळं सांगायचं. आता प्रयत्न करत असलेले देखील ज्यांचे इंद्रिय आपल्या काबूमध्ये असतात कारण इंद्रिय कसे असतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे मन आपण करून घेत असतो त्या सगळ्या इथे आणि त्या मनासहित म्हणजे आपल्या हातामध्ये ठेवून घेऊन काबूमध्ये ठेवून घेऊन जो परमात्म्याच्या चिंतनामध्ये आसक्त असतो जे त्या इंद्रियामध्ये सगळे जे इंद्रिय त्याच्या हातामध्ये असतात त्याला प्रज्ञा प्राप्त होते. आता हे गोष्टी झाल्या तरी अशक्यान्येव इत्यतः ते सगळे इंद्रिय निग्रह करणं फार कठीण असणार असं आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि सर्वांनी म्हणून याप्रमाणे बहु यत्न केला तर ते श्रद्धा साध्य असते म्हणून प्रयत्नाने हे सगळं करावं आणि हे सगळं करत मन माझ्या ठिकाणी आसक्त ठेवावं. अहमेव सर्वस्माद उत्कृष्टो यस्य स मत्परः परमः सगळ्या गोष्टीपेक्षा उत्कृष्ट असणारा मीच आहे असं मनामध्ये जाणून घेऊन वागला तर फल त्याच्याने तोच मुक्ती फल देणार असतो. वशे हि अस्या इंद्रियाणी आहे राग दोष कारणमाह परिहाराय श्लोकद्वयेन राग आणि दोष राग इत्यादी जे आहेत
त्याच्यापासून येणारे काय दोष आहेत, त्याचं काय कारण आहे ते सांगत आहे. कारण तुम्ही परिहार करायचा म्हणलं तर आधी समजलं तर तुम्ही परिहार करू शकता. म्हणून दोन श्लोकांनी राग आदी इत्यादी पासून उत्पन्न होणारे जे दोष आहेत त्याचे कारण काय आहेत ते सगळे दाखवायला लागतात. संमोह अकार्या इच्छा, संमोह हा म्हणून सांगितलं. संमोह म्हणजे अकार्य ध्यायते विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते. विषयांचं चिंतन करत गेलं, विषयांच्या बद्दल मनामध्ये आपण विचार करत गेलो तर पुंसः म्हणजे मनुष्यांना त्यांच्याशी संघ उत्पन्न होतो. विषयांचा म्हणजे विषय म्हणजे पदार्थ. त्यानंतर त्या संघामुळे काय होतं, काम उत्पन्न होतं आपल्याला, आपल्या जवळ आपल्याला पदार्थ म्हणून अशी कामना उत्पन्न. आणि ती कामना उत्पन्न झाल्यावर की लगेच क्रोध होतो. कामात क्रोधोभिजायते, कामामुळे क्रोध उत्पन्न होतो. आता क्रोधात क्रोधानंतर काय होतं ते सांगायला लागले. बघा, मोह शब्दाचा अर्थ उपगीतेमध्ये सांगितलेलं आहे. मोह संस्थितम अधर्म लक्षणम तेव नियतम पाककर्मसु. मोह त्याला म्हणतात जे अधर्माच्या लक्षणात, अधर्माचे लक्षण ज्याच्यामध्ये असतात त्याला मोह म्हणतात. नियतम पापकर्मसु, नियत आपल्याला पापकर्मामध्ये जे मोह उत्पन्न होतो की नाही तो मोह, मोह म्हणजे पाहिजे अशी इच्छा होणार. अन्यत्र संमोह अधर्म कामिता, अजून एकीकडे देखील संमोह शब्दाचा अर्थ अधर्माची कामना उत्पन्न होणे. स्मृतिविभ्रम हा शब्दाचा अर्थ प्रतिषेधाधिक स्मृतिविनाशा, जे प्रतिषेधाधिक प्रतिषेध करण्यासारखे असतात की नाही त्याच्याबद्दलचा मनामध्ये आठवण येते, त्याच्याबद्दलची आठवण येणे आणि ते सोडून द्यावं. विभ्रम, स्मृतिविभ्रम, प्रतिषेधाधिक स्मृतिविनाशा, बुद्धिविनाशा, सर्वात्मा दोषबुद्धीनाश, सगळ्या रीतीने दोषबुद्धीचा नाश करावा. विनश्यती नरकाद्यनर्थ संप्राप्नोती, विनश्यती म्हणून दिलेलं आहे तिथे क्रोध ह्याच्यामध्ये. विनश्यती म्हणजे काय, नष्ट होतो. नष्ट होणं म्हणजे काय, नरकाला जातो. हे दोन श्लोकांचे अर्थ आहे. ह्या क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. प्रणश्यति शब्दाचा अर्थ नरकाला जातो असा अर्थ. बुद्धिनाश दोषात दृष्टे तत्पुरेशे नरकं प्रतिबद्धते ही. रागद्वेष वियुक्तैस्तु, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान् इंद्रियैश्चरन् आत्मश्चैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. 64वा श्लोक. इंद्रियजय फलमाह उत्तराभ्याम श्लोकाभ्याम. पुढच्या श्लोकांनी इंद्रियांच्यावर निग्रह कसा करावा, केल्यानंतर काय फळ मिळतं हे सांगायला. विषयान अनुभवन्नपि, विषयांचा अनुभव घेत असला तरी म्हणून रागद्वेषयुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन्, विषयांच्या मध्ये इंद्रियांचा म्हणजे संपर्क लावला असताना, संघ लावला असताना, म्हणजे विषयांचा उपभोग घेत असताना आत्मावश्चय विधेयात स्वतःमध्ये विधेय आत्मा मन यज्ञ आत्मवश्य विधेय. आत्मशब्दाने अर्थ बुद्धी, मन, स्वतः आणि परमात्मा अशा चार गोष्टी आत्मशब्दाने जाणार. इथं काय घेतलं, विधेय आत्मा, आत्मा शब्दाने इथं काय घेतलंय, मन घ्यायचं. मन कुठं ठेवायचं, कसं ठेवावं, आत्मवश्य, आत्मा त्या ठिकाणी वश करून ठेवावे ते सांगितलंय. आत्मा मनोयस्यचा, चिदात्मा म्हणून त्याचा सामान्य प्रसादम मनः प्रसादम अधिगच्छति. त्याच्यामुळे काय होतं, प्रसाद होत. प्रसाद म्हणजे काय, आनंद. प्रसन्न झालेल्या लोकांना लोक प्रसाद करतात, अनुग्रह करतात.
तसं आपलं मन प्रसन्न व्हायसाठी आपण काय करावं, तर परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवावं म्हणून सांगितलं. एकदा परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवलं म्हणजे काय होतं, प्रसन्न प्रसाद मात्रेन सर्व दुःखानी त्याबद्दल सांगतात. नुसता प्रसाद, परमात्म्याचा प्रसाद आपल्याला मिळाला तर सर्व दुःखांची हानी कशी होती. प्रसादे सर्व दुःखान महादेवोपजायते प्रसन्नते तसो विजाशु पद्यवती. परमात्म्याचा प्रसाद मिळाला की सगळ्या प्रकारच्या दुःखांचा नाश होऊन जातो. आणि म्हणजे नाश म्हणजे आहे प्रसन्न ते तसं ही आशु. जो एकदा तो प्रसन्न चेताने मनस मन सगळं प्रसन्न असताना मग तुझी बुद्धी काय होती, पर्यवती स्थिर व्हायला लागते. नाही, पर्यवतिष्ठती बुद्धी पर्यवतिष्ठती ब्रह्मापरोक्षेण सम्यक स्थितीं करोति. ब्रह्म परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान मिळवून येण्यासाठी आपली स्थिती स्थिरता, स्थिती म्हणजे काय, स्थिरता प्राप्त करून घेतो. आपली बुद्धी स्थिर राहण्यासारखा प्रसन्न प्रयत्न करतो. प्रसादो नाम सदोभिप्रायो विषयागती. प्रसाद शब्दाचा अजून एक देखील होऊ शकतो, स्वतःहून विषयांच्याकडे न जाणं, हा देखील प्रसादच म्हणतात. प्रसादाभावे दोषमाह उत्तराभ्याम श्लोकाभ्याम. प्रसाद नाही मिळाला तर कोणत्या प्रकारचे दोष प्राप्त होतात हे पुढच्या श्लोकांनी सांगितले. तर सांगायला सहा नास्ति बुद्धिरयुक्तस्य युक्तस्य भावना प्रजाभाव यदश्च योगयुक्त नसता असा प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्तीला भावना देखील येऊ शकत नाही. भावना म्हणजे कोणती चांगली गोष्ट आहे त्याच्या ठिकाणी विचार करणं प्राप्त होत नाही. आणि एकदा चांगल्या प्रकारचे विचार करणं सोडलं म्हणलं की नाही, मग त्याला शांतता मिळत. ज्याला शांतता मिळत नाही की नाही, त्याला सुख कुठून मिळेल सांगा. मनसेच्या परिदृष्टे कोत्सवान को दरिद्र हा म्हणून म्हणतात. एकदा मन आपलं प्रसन्न झालं, प्रसन्न झालं म्हणलं की नाही, कोण धनी आहे कोण दरिद्र आहे कळू शकत नाही सांगितलं. कथम अयुक्तस्य भावना भवती इत्याह इंद्रियाणी ती. अयुक्त असणाऱ्या लोकांची भावना कशी उत्पन्न होईल त्याच्याबद्दल सांगायचं. इंद्रियाणी इंद्रियाणां हि तरतां तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवान्ति. इंद्रिय आपले इंद्रिय कसे असतात ते पळत तर काम इकडून तिकडं तिकडून इकडं हिंडत असताना, संचार करत असताना ते मन बरोबर घेऊन हिंडत असतात ना. ज्या मनामध्ये जी गोष्ट येते ती गोष्ट काय करते, याची बुद्धी याच्या बुद्धीला खेचून घेते. तदस्य हरति प्रज्ञा, प्रज्ञा अपहरण करून घेते. वायुर्नावमिवा, वायू वारा, पाण्यामध्ये एखादी नाव असली तर वारा कसं त्या नावेला खेचून घेतो त्याप्रमाणे खेचून घेत असतो. उदाहरण ओमिवा बसती दाखवलं. तस्मात याकरता वायू ज्ञान इत्यादी वक्षमाण होतात. वायू म्हणजे बुद्धी म्हणजे ज्ञान बरं का. बुद्धी ज्ञान त्याचे अपहरण करून घेतलेले असतात. प्रज्ञाम प्रज्ञाम प्रज्ञानम विज्ञान उत्पत्स्यदपि निवारे. जे ज्ञान आपल्याला परमात्मा विषय ज्ञान उत्पन्न होत असलं तरी ते होऊ देत नाही. इंद्रियांची जी गती असते ती गती असते. उत्पन्न अभिभव भवती. उत्पन्न झालं तरी तो नष्ट होऊन जातो, त्याचा काही चालत नसतो का. म्हणून याकरता तस्मात् सर्वात्मना निगृहीतेंद्रिय ज्ञानी इति निगमयति. म्हणून तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रत्ययापरिक्तदा. याकरता हे महाबाहो सगळ्या रीतीने ज्यांनी निग्रह करून घेतलेला असतो की नाही, इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांना इंद्रियांच्या पदार्थ इंद्रियाला पाहिजे असलेला पदार्थ करून निग्रह ज्यांनी केलेला असतं की नाही, त्या व्यक्तीला प्रज्ञा उत्पन्न होती. त्या व्यक्तीची प्रज्ञा स्थिर होती. तस्मा म्हणून सांगितलं करावं.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी तस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतु. उत्तम लक्षणं पिंडीकृत्या सगळे सांगितलेले जे लक्षण आहेत की नाही ते एके ठिकाणी आणून दाखवायला लागले. या निशा या सर्वभूतानां निशा परमेश्वर स्वरूप लक्षणा या निशा परमेश्वराचं त्या ठिकाणी आपल्याला दिसावं ते न दिसण्यासारखं होणं म्हणजे त्याला निशा म्हणतात. परमेश्वर स्वरूप लक्षणा या निशा सर्व प्राण्यांच्या बुद्धीमध्ये एक अंधार असतो. सर्व प्राणी मात्रांच्या बुद्धीमध्ये एक प्रकारचा अंधार असतो. तो अंधार म्हणजे परमेश्वर स्वरूप लक्षण असणार न दिसून येणं हेच आहे. यशांत सुप्तानी व न किंचित ज्ञानती त्या अज्ञानामध्ये अडकलेला मनुष्य झोपलेला व्यक्ती कसं काही जाणू शकत नाही त्याप्रमाणे तोही काही जाणू शकत नसतो. विचार तशा इंद्रिय संयम युक्त ज्ञानी जागृती तशा इंद्रिय संयम नावाचं जे कोणतं कार्य करत असतो की नाही त्याच्याने युक्त असलेला मनुष्य ज्ञानी असलेला जागृत अवस्था येते. त्याला झोप निघून जाते आणि जागृत अवस्था येते. चांगल्या रीतीने अपरोक्ष ज्ञानाने तो पाहतो परमात्म्याला पाहतो असा अर्थ. यस्याम विषय लक्षणाया भूतान जागृती त्या अंधकारामध्ये विषय लक्षण रूपी असणाऱ्या अंधकारामध्ये विषय लक्षण काय आहे ते जाणून घेत होतो. अरे हे इंद्रियांत या हा भोग घेत असताना त्याने काय मिळू शकतं काय होऊ शकतं याच्याबद्दल तर ज्ञान त्याला प्राप्त होतं. अशा त्या निश्चयामध्ये ज्याला जागृत अवस्था येते की नाही त्या जागृत अवस्था आलेल्या व्यक्तीला एक 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 कळायला लागतात. सुप्त हा प्रायो न जाणते सुप्त सुषुप्त अवस्थेमध्ये असलेला मनुष्य काही कळू शकत नाही. त्याला जागृत व्हावं लागतं. जागरूक झाल्यावरच त्याला दिसून येतं. मत्तादिवत गमनादी प्रवृत्ती उन्मत्त माणूस आहे काय म्हणून झोपेतून सटकी उठला असताना की नाही जर अजून जागृत अवस्था आली नसली की नाही तर काय होतं माहिती आहे का चालायला तर उन्मत्तासारखं चालायला तिकडं पाय जातात तिकडं पाय जातात तसं होत असतंय. मत्तादिवत गमनादी प्रवृत्ती ही उन्मत्त माणूस कसं चालायला लागतो ना त्याच्या चालीसारखी चाल त्याला येत म्हणून सांगितलं. त्यानंतर चरम जातात. देह म्हणजे काय चरमदेह नसतो. देहोपी दैव वशक देह कोणाच्या हातात असतो दैवाच्या हातात असतो. म्हणून त्या श्लोकांनी ही गोष्ट सांगितली. दैव देह हा दैवाच्या हातात मननयुक्त मुनी जो हे मनामध्ये विचार करतो की नाही त्याला मुनी म्हणतात. मनन युक्त हा मुनी मुनी कोणाला म्हणतात जो पुन्हा पुन्हा विचार करतो की नाही त्यालाच मुनी म्हणतात. मनाच्या द्वारे विचार करणाऱ्याला मुनी म्हणतात. पश्यत इत्यर्थेने तो पाहतो. यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे म्हणतात. निशेला रात्रीला निशा असल्यामुळेच नशा निशा असली म्हणूनच नशावर करते. नशेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला निशा म्हणून म्हणतात. तर त्या रात्रीमध्ये त्या अंधकारामध्ये जागृत अवस्था प्राप्त करून घेतो आणि मनाने पाहायचा विचार करतो जाणून घ्यायचा विचार करतो त्याला मुनी म्हणतो. पश्यत इत्याशय म्हणून पाहत राहणं हे एक साधन आहे म्हणून सांगितलं. हे ना विषयानुभव प्रकार आता त्याच्यानंतर विषयांचा अनुभव कसा होत असतो त्याचा प्रकार दाखवून द्या. अपूर्यमानम अचल प्रदेशम समुद्रमापा प्रविशन्ति तद्कामायं प्रविशन्ति तद्वे कामकामी. त्याप्रमाणे अपूर्यमानम कितीही नद्यांचे पाणी समुद्रामध्ये जात असले तरी देखील समुद्रामध्ये प्रविष्ट होत असले तरी समुद्र कसा असतो अचल असतो. तेवढ्याच्या तेवढ्याच राहत असतो. खाली होत नाही जास्त होत नाही कमी होत नाही सगळं आता समुद्राची गती येते. समुद्र महाप प्रविशन्ति
त्याप्रमाणे सगळे पाणी नद्या समुद्रामध्ये प्रविष्ट झाले तरी जेवढं तेवढाच राहत असतो, खाली कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. त्याप्रमाणे म्हणजे तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे. त्याचप्रमाणे जितके कामित पदार्थ आहेत तेवढ्या कामित पदार्थ भोग जरी घेतला तरी देखील तो त्यामध्ये आसक्त होऊन राहत नाही, डुंबड होऊन राहत नाही. तसा तो मुनी सर्वे शांती मापनोति न कामकाम्याचं मग ज्याचं निश्चय झालेलं असते तसा तशा व्यक्तीला शांती म्हणजे मोक्ष मिळू शकतो. कामाची कामना करत बसणार जो कोणी असतो की नाही त्या माणसाला शांतता म्हणून मिळतच नसते बरं का. जो त्या कामाची कामना घेत असला तरी देखील त्याच्या उपभोगाच्याकडे आसक्त होऊन राहत नाही, त्या माणसाला शांती होते, शांतता होते. म्हणून सांगितलं विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहंकार शांतीमध्ये गच्छति. अजून एक प्रकार सांगायला विषयानुभव प्रकार महापूर्यमणविधी यो विषय कापूर्यमणवप्यकल्पदिष्टो भवति नमोत्सेकं प्राप्नोति न च प्रयत्नं करोति न च अभावे तुष्यति. म्हणून त्याची पद्धत काय सांगायला लागलं. विषयांचा उपभोग घेत असला तरी देखील अनेक प्रकारचे विषय उपभोग घेतला तरी देखील निश्चल समुद्राप्रमाणे प्रतिष्ठा वगैरे वाढत नाही किंवा कमी होत नाही, काही नाही. उच्छेक येणं किंवा कमी होणं, जास्त होणं, वाळून जाणं इत्यादी प्रकारचे इत्यादी जे प्रकार असतात तसे प्रकार त्या विषयोपभोगाच्या वेळेस ज्याला प्राप्त होत नाही. जसं समुद्र म्हणून ते उदाहरण दिले. समुद्रामध्ये कसं होत असतंय तसं विरुद्धी वगैरे इत्यादी शोषण इत्यादी त्याला मिळत नाही, त्याचे होत नसत. पुष्कळ प्रकारचे असे उपभोग घेतल्याने सगळे लोक प्रयत्न करत असतात सोडून द्यायचं, तर ते सोडून द्यायचा प्रयत्न करावा लागतं. तर त्यामुळे अभिवृद्धी किंवा कमी होणं वगैरे हे होऊ नये. नाही आला म्हणून शुष्कही होत नाही. समुद्र आणि त्यामुळे पवित्र नद्यांचा प्रवेश कसा होत असला तरी किनारे इत्यादी होत नसतो, त्याप्रमाणे प्रयत्न करावा असा अर्थ. ता मुक्ती प्राप्त तशा व्यक्तीला मुक्ती म्हणून मिळू शकते. तीच गोष्ट दाखवून द्यायला लागलेली आहे. काय सांगत आहेत बघा. सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः विहाय सर्वान् कामान् यः सगळे कामना सोडून देऊन जो कोणी व्यक्ती निष्प्रहपणे वागतो. निष्प्रह म्हणजे त्याच्याबद्दल स्पृहा म्हणजे मला पाहिजे ती आवड सोडून देतो, माझं आहे, मी आहे अशा प्रकारची भावना सोडून देतो. निर्ममो निरहंकार मी प्रकारचा अहंकार सोडून दिलं असतंय तशा व्यक्तीला शांती प्राप्त होती. एका ब्राह्मी स्थिती ही त्याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. या सगळ्या 71 श्लोकापर्यंत तुम्हाला तुमची बुद्धी स्थिर होण्यासाठी काय करावं लागतं त्याचे प्रकार दाखवून दिलेले आहेत बघा. आता शेवटी काय करतो, उपसंहार करत आहे. दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार करत आहेत. उपसंहार म्हणजे संपवायचा प्रयत्न करत आहेत. कसं संपवतात विषय सांगायला लागले. एका ब्राह्मी स्थिती पार्थ निनाम प्राप्त विमुह्यति अस्यामंतकारेपि ब्रह्म निर्वाण पहा हे पार्थ, त्या गोष्टीला ब्राह्मी स्थिती म्हणतात. परमात्म्याच्या मध्ये स्थिरबुद्धी प्राप्त होणे. अशा स्थिरबुद्धीला प्राप्त करून घेतलेला व्यक्ती जो असतो की नाही तो कधी पण एनाम प्राप्य न विमुह्यति आपल्या बुद्धीला प्राप्त करून घेणारा व्यक्ती जो असतो मुग्ध होत नाही. आणि शेवटच्या काळापर्यंत ही बुद्धी राहिली, अशी बुद्धी राहिली तयार त्याला चित्वाच्या अंतकालेपी, अंतकाल म्हणजे मरणापर्यंत ही बुद्धी राहावी. त्यामुळे काय होतं, ब्रह्म निर्वाण ब्रह्म परमात्मा निर्वाणम निर्बाणम, वाण शब्दाचा अर्थ बाण म्हणून अर्थ आहे.
निर्वाण मृत्यती. निर्वाण पुन्हा बाण म्हणजे शरीर न प्राप्त न प्राप्त होण्याची प्रकार किंवा अवस्था असते की नाही. पुन्हा आपल्याला शरीर प्राप्त होऊ शकत नाही अशी अवस्था परमात्म्याच्या चिंतनामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्या श्लोकाचा अभिप्राय विस्ताराने आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलं बरं का. उपसमर एषा ब्राह्मी स्थिती ब्रह्मविषयक स्थिती लक्षणाचा स्थिरबुद्धी नावाचं जे आहे ठीक आहे प्रक्रिया. अंतकाले अस्या अपि अस्यां स्थित्वयो अंतकालामध्ये देखील हे स्थिती राहिली तर स्थिरता राहिली तर ब्रह्मगच्छती म्हणजे ब्रह्मलोकाला जातो म्हणजे मुक्ताला जातो जन्मांतर प्राप्त होती. ब्रह्मलोकाला नाही गेला तर मग कुठे येतो पुन्हा दुसरा जन्म घेतो इकडेच येतो. यम यम वापी स्मरण भावन म्हणून तिथं पुढे सांगतात जे जे मनामध्ये विचार करत आपण मरतो की नाही तेच लोक किंवा तीच परिस्थिती आपल्याला प्राप्त होतात. ज्ञानी नावापी तथे प्रारब्ध कर्मणी शरीरांतरम युक्तम. ज्ञानी लोकांना देखील प्रारब्ध कर्म राहिलं तर दुसरं शरीर त्यांना प्राप्त घ्यावं लागतं प्राप्त करून घ्यावं लागतं. भोगेन तिथे क्षपयित्वा भोग घेऊन दुसऱ्या पाप गोष्टींचा परिहार करून घ्यावा. पण असून देखील आपण कर्म करायचं राहिलं म्हणलं तर मग इथे यावं लागतं. त्यांची बहुशरीर फल आणि कर्म आणि एक शरीर धारण करण्याचे किती कर्म असतात. ते कर्म केल्यामुळे आपल्याला किती जन्म घ्यावे लागतात बरं का. असे देखील आहे. सप्त जन्माने विप्रस्यात 7 जन्म असे घेतल्यानंतर ब्राह्मण होऊन जन्माला येतो. दृष्टी दिसून आलेलं आहे. आणि नाव बी बहुशरीर प्राप्त आणि लोकांना देखील अनेक प्रकारचे शरीर प्राप्त होतात दिसून आलेलं आहे. म्हणूनच सांगत आहे सिद्धप्रज्ञोपी प्राप्य रौद्रम तदंगता. सिद्धप्रज्ञ असणारा बुद्ध लोकाला जाऊन देखील रौद्रपदाला प्राप्त करून घेतो. संकर्षणम ततो मुक्तीम अगाध विष्णुप्रसाद. संकर्षण म्हणजे रुद्रदेवाला देखील काय होतं म्हणजे का आधी पहिल्या प्रथम त्याला शिव असताना देखील शेवटी त्यांना मुक्ती मिळत नसते. मग तो काय करतो म्हणजे का शंकर पुन्हा संकर्षण रूपी असणारा म्हणजे शेषत्व प्राप्त करून घेतो. शेष होऊन त्याला जन्माला यावं लागतं आणि शेष झाल्यावर त्याला मुक्ती मिळते. म्हणून रुद्रदेव पुढच्या जन्मामध्ये शेष होत. शेष झाल्यावर मग त्याला मुक्ती. रुद्रदेवाला डायरेक्ट मुक्ती नाही बरं का. सांगितलं गरुड पुराण आहे. महादेव परे जन्मोत्सव मुक्ती निरूपते. हे महादेव तुला पुढच्या जन्मामध्ये मुक्ती म्हणून सांगितले आहे. या जन्मात तुला मुक्ती नाही आहे. निश्चितम फलंत ज्ञानम. निश्चित फल म्हणजे ज्ञान. ते ज्ञान तुला त्यावेळेस मिळणार आहे. तस्य तावदेव चिरम. तोपर्यंत तो चिरकालापर्यंत राहत असतो. नार्तिशम एव अभिसंभवती. अर्चिरादिपथा वायू प्राप्यतेन जनार्दन म्हणून अर्चिरादी मार्ग आहे सूर्यमार्ग. त्या सूर्यमार्गाने काही लोक जातात तिथे जाऊन थांबतात मग नंतर त्यांना मुक्ती मिळते. असे अनेक प्रकारचे श्रुती आहेत प्रमाण आहेत. म्हणजे काय व्यूहापेक्षा अनेक काय आहे शरीर एकदमच घेऊन प्राप्त करून घेऊन नंतर त्याला मुक्ती मिळतं असं नाही बरं का. किती ज्या कर्मामुळे कर्म असतात जे कर्म केल्याने आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात की नाही. अनेक जन्म घ्यायचं कशाला एकदाच सगळे इतक्या प्रकारचे जन्म घेऊन दाखवून सोडून देऊ की तसं चालत त्यामुळे काय विवाहापेक्षाने असं सांगितलं नाहीये. एक जन्म झाल्यावर तो सोडावा दुसरा लावला तर दुसरा झाला दुसरा असं घेत राहावं लागतं. एकदाच मी एकदम 7 असो किंवा 8 एकदाच घेऊन भोगतो घेता आलं बघा. सत्य सत्य तैकी यायचा ऐतिका तुलम सत्यता पुष्करफलाचे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी इत्यादी वचनेचे आहे सगळे वाक्य आहे. त्याप्रमाणे एखाद्या कापसामध्ये थोडा अंगार पडणं म्हणलं की सगळ्याचं सगळं नष्ट होऊन जातं. किंवा पुष्करावर फला म्हणजे कमळाचे जे पत्र असतात त्याच्यावर पाणी पडलेलं जे आहे ते एका ठिकाणी राहत सोडून देतो तसं नाही. तसं आपल्याला सोडून जाता येत तसं बरं का. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी ज्ञानाग्नीच्या द्वारे सगळे कर्म
सगळ्या कर्माचे जे पाप सोडून द्यावे लागतात, आपण भोगावे लागतात. हे प्रारब्ध विरोध, हा प्रारब्ध कर्म असते की नाही ते देखील आपल्याला भोगावंच लागतं. सगळे प्रमाणाभावाचे एकदाच सोडून निघून जाऊ शकतो असं म्हणता येत नाही, त्याला प्रमाण नाही. शास्त्रम प्रमाण, अशा गोष्टीला शास्त्र कोणतेही प्रमाण नाही. अक्षपाद कणादानाम सांख्ययोग जटाभृताम मतमारंभे सूर्यन कल्पते तसा. अज्ञानी असणारे लोक, कमी बुद्धी असणारे लोक काय करतात, अक्षपाद नावाच्या एका ऋषी सांगितलं, वैशेषिक दर्शन म्हणतो कणादृषी त्यांनी सांगितलं. सांख्य शास्त्र त्यांनी ते तयार केलेलं आहे, तर सांख्य शास्त्राच्या द्वारे किंवा योगाभ्यासाच्या द्वारे जटा वगैरे इत्यादी धारण करून घेतलेले लोक जे असतात, तशा लोकांचे मत अवलंबन करून, त्यांचे सांगितलेले मत अवलंबन करून ते वेदावर दोष देत असतात. तशा लोकांचे निंदित असणाऱ्या गोष्टी आपण कधीही करायचो नाही. स्तुती ही तत्व शिवभक्तांना स्तुतीपर ज्या ठिकाणी स्तुती दिसून येते तिथे शिवभक्तांना नुसतं स्तुती एकच मुख्य आहे, चांगली आहे. हे तेषाम आपली इतर ग्रंथ विरुद्धात आहे, कारण सांगितलेलंच आहे शिवाचं दर्शन घेतलं शिवाय श्रीशैलाचं शिखर दर्शन घेतलं तरी एकदम शिवलोकाला जातो म्हणून असं म्हणतात. तसं नाहीये, ते नाहीये. जरी म्हणले तरी त्याच्यामुळे मिळतं असं समजू नका. सगळे निंदित गोष्टी आहेत म्हणून हे समूहम सुजाम्यासु येव जनान मोहितरी प्रत्यरुद्र महाभाव मोहशास्त्राने कार्य मोह मी उत्पन्न केलेला आहे. आणि ह्या मोहाला जे आहे तू वाढवायचं. हे रुद्र तू काय करायचं, मोह असणारे याचे शास्त्र कर, असत्य विदत्य असणारे याचे गोष्टी सांग हे महाविजय. आणि तू माझ्याबद्दल ते गोष्टी झाकून ठेव आणि तुझ्याबद्दल श्रेष्ठता महिमा जे आहे दाखव म्हणून असं वरा अवतारामध्ये सांगितलं. उच्चितांचे मित्र आणि रुद्रो विष्णू प्रतियोगिता विष्णूच्या आज्ञेप्रमाणे असे उच्चित असणारे असे निंद असणाऱ्या अशा गोष्टी रुद्रदेवानी केलेल्या आहे. प्रकार शास्त्राने ऋषयस्तत्प्रचोदित, ऋषींनी सगळं जे आहे दधीची महर्षी वगैरे इत्यादिकांनी ते पुराण रूपाने सगळ्या शास्त्र करून टाकून चक्र वेद चक्र आणि वेदाच्या द्वारे वैष्णव लोकांनी म्हटलं विष्णुदेवतेच्याबद्दलच सांगितलं. त्याच्याबद्दल कोणते कोणते शास्त्र सांगतात, पंचरात्र आहे, महाभारत आहे, मूल रामायण आहे, भागवत रामाचं पुराण आहे, हे सगळे पंचरात्र भारत पुरा रामायण सुद्धा तथा पुराण भागवत विष्णू वेद विष्णू परमात्म्याचं ज्ञान दाखवून देणारे हे सगळे गोष्टी आहेत. शैव पुराणाने योग्याने अन्य विरोध म्हणून शैव पुराण जे असतात की नाही तिथेही म्हणजे विष्णू पुराणाला विष्णू परमात्म्याच्या शास्त्राला विरोध न येण्यासारखा असा अर्थ काढावा त्याच्यापासून म्हणून नारद पुराणात आता उद्या जे आहे ठीक आहे, हेच विषय जे आहे स्पष्टीकरण करून सांगितलं. आता त्यांचं भाष्य सगळं ऐकून घेऊन त्याप्रमाणे हा अध्याय समाप्त करू. आजची सेवा भगवंताच्या चरणा करतो. जी हा